स्वामी समर्थ भक्तांनो, तुम्ही सुद्धा रात्र दिन रक्ताचं पाणी करून कष्ट करताय का? पण तरीही पदरात म्हणावा तसा पैसा पडत नाही आहे का? कमावलेला पैसा हातात टिकत नाही का? येण्यापूर्वीच जाण्याचे मार्ग तयार असतात का? किंवा डोक्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे का? मार्ग सापडत नाही का? अनेकदा आपण नशिबाला दोष देतो, पण स्वामी म्हणतात कर्म करत राहा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण स्वामी समर्थांची अशी एक अत्यंत गुप्त आणि प्रभावशील सेवा पाहणार आहोत, जे दर गुरुवारी केल्याने तुमच्या घरातील पैशाची चणचण मुळापासून उपटून फेकून दिली जाईल. गरिबी असो वा कर्जाचा त्रास, स्वामींच्या या उपायाने घरात अखंड लक्ष्मी नांदू लागेल. हा व्हिडिओ एक सेकंडही स्किप न करता संपूर्ण पहा, कारण अपूर्ण माहितीने सेवा कधीच फलरूप होत नाही. आजच्या काळात पैसा ही माणसाची सर्वात मोठी गरज आहे. पैसा नसेल तर समाजात मान मिळत नाही, घरातही शांतता राहत नाही. अनेकदा आपल्या घरात किंवा कुंडलीत दारिद्र्य किंवा वास्तुदोष असतो, ज्यामुळे लक्ष्मी माता घरात प्रवेश करत नाही. पण घाबरू नका, आपले अक्कलकोटचे स्वामी समर्थ राजे आहेत, ते ब्रह्मांड नायक आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या भक्ताला कधीही कोणासमोर हात पसरण्याची वेळ येत नाही. आज जो तोडगा मी तुम्हाला सांगणार आहे, तो गुरुग्रहाला मजबूत करतो आणि घरात धन आकर्षणाची म्हणजेच मनी मॅनेजमेंट सारखी ऊर्जा तयार होतच असते. आता नीट लक्ष देऊन ऐका की आपल्या गुरुवारी नेमकी कोणती सेवा करायची आहे. ही सेवा तुम्हाला गुरुवारी संध्याकाळी 6 ते 8 या प्रदोष काळात करायची आहे. सर्वात प्रथम गुरुवारी संध्याकाळी स्वच्छ हातपाय धुवून देवाऱ्यासमोर आसन टाकून बसा. स्वामींच्या फोटोसमोर गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावा आणि 2 सुवासिक उदबत्त्या प्रज्वलित करावा. त्यानंतर तुम्हाला पूजेच्या दुकानात किंवा आधीच आणून ठेवलेली एक अखंड पिवळी कवडी आणि एक गोमाता चक्र घ्यायचं आहे. जर या वस्तू नसतील तर तुम्ही स्वामींच्या चरणापाशी 1 रुपयाचे नाणे देखील ठेवू शकता. या वस्तूंना गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यावर हळदी कुंकू वाहा. आता ही वस्तू एका लाल कापड्यावर स्वामींच्या समोर ठेवावी आणि स्वामींच्या मूर्तीकडे पाठा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज यांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ म्हणजेच 108 वेळा जप करावा. त्यानंतर शेवटचा टप्पा जप पूर्ण झाल्यानंतर स्वामी चरणाची स्पर्श करून ती पिवळी कवडी किंवा गोमाता चक्र किंवा नाणे त्या लाल कपड्यात बांधून त्याची छोटी पोटली तयार करावा. ही पोटली तुमच्या घरातील तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवतात तिथे ठेवून द्या. दर गुरुवारी या पोटलीला तिजोरी उघडून फक्त उदबत्ती दाखवायचं आहे. ही झाली आता सेवा. याचे नियम आणि काळजी काय आहे ते आपण नीट लक्ष देऊन पाहूया. बघता हो, लक्ष्मी माता तिथेच वास करते जिथे स्वच्छता आणि आनंद असतो. हा उपाय करताना या गोष्टीची नक्की काळजी घ्यावा. स्वच्छता असणे महत्त्वाचं आहे. गुरुवारी घरात कोणाशीही पैशावरून वाद घालू नका. विशेषतः म्हणजे संध्याकाळची वेळी घरात कटकट किंवा कोणत्याही कारणास्तव दंगा करू नका. गुरुवारी कोणालाही पैसे उधार देऊ नका. स्वतःही कर्ज घेऊ नका. ही पोटली तिजोरीत ठेवताना मनात पूर्ण विश्वास ठेवा की स्वामी माझ्या सर्व आर्थिक अडचणी दूर करणार आहेत. शंका ठेवून केलेली सेवा कधीच फळ देत नाहीत. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अनन्य भावे मला शरण येणाऱ्या सर्व योगक्षक मी स्वतःहून वहन करतो. त्यामुळे तुमच्या गरिबीचे दिवस आता संपणार आहेत. फक्त स्वामींवर अढळ विश्वास ठेवा. हा उपाय या गुरुवारी नक्की करून पहा. तुमच्या आयुष्यातील होणारा बदल स्वतः तुम्ही अनुभवा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. तुमच्या घरात पैशाची चणचण असेल तर कमेंटमध्ये अक्कलकोट निवासी राजाधिराज स्वामी समर्थ महाराज की जय किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.
तुमच्या एका कमेंटने स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की होईल. चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या पॅटर्न वेगळ्या या परिवारामध्ये आत्ताच सामील व्हा आणि गरजू भक्तापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करावा. भेटूया उद्या भाग 3 मध्ये एका नवीन आणि प्रभावी उपायासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.